आर क्यू किती दिलाय 6, आर क्यू 6 दिलाय, पी एस हा पी एस हा पण 6 आहे आणि हा पी आर आहे तो 12 आहे आणि आपल्याला क्यू टी विचारलाय. ओके, yes, let me see. This will be the last sum because you know I'm taking this is the last sum. Okay, don't worry. तर पहा आता इथे आपण कोणाचा एरिया काढणार आहोत? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. So what is the formula of area of triangle PQR? That is 1/2 base into height. तुम्हाला आठवतंय का एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला? दॅट इज 1/2 बेस इंटू हाईट. डू यू रिमेंबर एव्हरीवन? प्लीज रिप्लाय मी. यस श्रुतिका. मग आता इथे हा बेस आहे, क्यू आर बेस आहे आणि हा ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. कसा आहे? ऑप्ट्यूस. त्यामुळे त्याची परपेंडिक्युलर हाईट बाहेर आहे, पी एस हाईट आहे. कोणती हाईट आहे? पी एस. सो इन ट्रायंगल पी क्यू आर व्हॉट इज बेस? दॅट इज आर क्यू इज द बेस आणि त्याची परपेंडिक्युलर हाईट काय येईल? पी एस, विच इज द हाईट? दॅट इज पी एस. आता आपण त्याची व्हॅल्यूज पुट करूया. सो लेट अस पुट द व्हॅल्यूज. सो 1/2 तसंच राहील. आर क्यू, व्हॉट इज आर क्यू? इट इज 6 and what is PS? It is also 6. So 2 1s are 2 3s are 3 6 are 18 square unit. तर काय मिळाला मला? एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. व्हॉट इज द आन्सर? 18 स्क्वेअर युनिट. सो दिस इज माय आन्सर ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. आता पहा, हा जो ट्रायंगल आहे तो असा आहे, तर ह्याला आपण थोडंसं असं फिरवून घेऊया. ह्याला काय करू आपण? ट्रायंगलला असं थोडं टर्न करूया. व्हॉट वी आर गोइंग टू डू दिस ट्रायंगल? वी विल टर्न. तर हा जो आहे ना पी आर, तो असं वर आहे ना, असं फिरवलं ट्रायंगलला तर पी आर खाली येईल, पी आर खाली येईल आणि क्यू कुठे जाईन? वरती जाईन आणि हा क्यू टी असा खाली येईल. कळलंय तुम्हाला? मी ट्रायंगलला काय केलं आहे? टर्न केलं आहे. व्हॉट आय हॅव डन? आय टर्न द ट्रायंगल. असं होतं ना पी आर, तर ह्या पी आरला असं टर्न करून खाली घेऊन आले. तर पी आरला खाली आणलं तर हा क्यू काय होईन? वर जाईन ना. क्यू काय होईन? असा वर जाईन आणि हा ट्रायंगल, सॉरी इकडे पी ए, हा पी ए, हां पी क्यू आर असा होईल. मग आता पी आर तर माहिती आहे 12 आणि क्यू टी विचारलं आहे. तर आता पुन्हा ट्रायंगल पी क्यू आरमध्ये आपण हाच फॉर्म्युला यूज करू. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. तुम्हाला माहिती आहे ना काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तर माहिती आहे, इट इज 18. ओके, दॅट इज इक्वल्स टू 18 इज इक्वल्स टू 1/2. आता बेस काय आहे ह्या ट्रायंगल पी क्यू आरचा? पी आर. पी आर बेस आहे आणि हाईट काय आहे? क्यू टी. ओके, हा 2 आपण इकडे घेऊन जाऊ. सो 18 इंटू 2 होईल. पी आर आपल्याला माहिती आहे, दॅट इज 12 इंटू क्यू टी. तर आता आपण हा 12 खाली घेऊया. सो क्यू टी इज इक्वल्स टू 18 इंटू 2/12. तर आता डिवायडेशन करूया आपण. लेट अस डिवाइड इट. तर पहा, 6 2 जा 6 3 जा 2 1 जा 2 1 जा. तर क्यू टी आपल्याला किती मिळालं? 3 युनिट. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ क्यू टी? दॅट इज 3 युनिट्स. मी पुन्हा एकदा तुम्हाला समजवते की इथे आपण काय केलं आहे? दोनदा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचा फॉर्म्युला यूज केला आहे, पण दोन्हीही वेळेस आपण बेस चेंज केला आहे. पहिल्यांदा बेस आपण आर क्यू घेतला आणि नंतर आपण बेस कोणता घेतला? पी आर. सो आर क्यू बेस घेतला तर पी एस हाईट होती आणि पी आर बेस घेतला तर क्यू टी हाईट होती आणि ह्या पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे. मला असं वाटतं की